राज ठाकरे यांच्याबाबत अपशब्द वापरण्याला मनसैनिकांनी शिवीगाळ केली। पुण्यातील मनसैनिकांनी केदार सोमन यांना शिवीगाळ केली। केदार सोमन यांच्या इमारतीत मनसैनिकांनी गोंधळ घातला। पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याशी जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, नेमका काय प्रकार घडलेला आहे आणि आता यामध्ये नेमकी काय अपडेट समोर आली आहे? पुण्यातला एक तरुण आहे ज्यानं राज ठाकरेंच्या विरोधात सोशल मीडियावरती काही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या होत्या आणि याच गोष्टीचा राग मनात धरून मनसैनिकांनी त्या तरुणाच्या घरात जाऊन त्याला मारहाण करण्याचा इशारा दिलेला होता। मात्र पोलीस वेळे अगोदर तिथे दाखल झाले आणि त्यानंतर हा जो सगळा काही गोंधळ आपण या ठिकाणी पाहतोय, ज्यात मनसैनिकांनी या तरुणाच्या घराबाहेरून त्याला शिवीगाळ केलेली आहे। या सगळ्या प्रकारानंतर जे मनसैनिक आक्रमक झालेले होते त्यांनी घरावर दारावरती लाथाबुक्या घातल्या। मात्र हा तरुण घरातून बाहेर न पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला असं म्हणता येईल, कारण मोठ्या जमावाने हे सगळे मनसैनिक त्याच्या घरी पोहोचलेले होते। त्याचवेळी पोलीस देखील त्या ठिकाणी दाखल झाले। मध्यस्थीनंतर हा सगळा प्रकार जो आहे तो पोलिसांना शांत करण्यात यश आलं। नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। साहेबांविषयी बोलला तुम्ही, आम्हाला काय आमचं काय 10 केसेस टाका, आम्हाला काय माहिती नाही बरं का। मी पण 20 वर्ष आला सबसिडीज आहे त्यामुळे